नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट अनिकेत बिरवाडकर आणि स्वागत करतो तुमचं आमच्या या ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस आहे 27 डिसेंबर आणि आज आम्ही आलो आहे नागाव, अलिबाग आणि अशा बरेच ठिकाणी एक्सप्लोअर करायला. 31 पण होता, पण 31 मनवत नाही आम्ही, पण म्हणजे मनवणार नाही आहोत, म्हणजे साजरा नाही करणार आहोत. पण आता आम्ही आलेलो आहे नागावमध्ये आणि ही प्रॉपर्टी आहे जिथे आम्ही स्टे घेणार आहोत. मी पाहू शकता ही प्रॉपर्टी खूप छान आहे. आणि बाकी काय नाही, सो फार सो गुड. पुढे प्रवास कसा होता, काय होतं हे मी तुम्हाला थोड्याच वेळाने सांगेन. ॲक्च्युली सकाळी ब्लॉग स्टार्ट नाही करता आला म्हणून मी हॉटेलवर इथे पोहोचूनच ब्लॉग स्टार्ट केला. मध्ये जे ड्रोन शॉट उडवले ते तुम्हाला मी दाखवेन आणि पुढे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन, सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या कशा पद्धतीने आम्ही आलो, परत काय माझा रिव्ह्यू होता, ते सगळं मी तुम्हाला सांगेन. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. आणि बघा इथे किती छान आहे सूर्याची किरण, म्हणजे जिथे आता तेव्हा प्रत्यक्ष सूर्यदेवता आपल्याला दर्शन देतात. सो ही सूर्याची किरण आणि माझा नवीन आउटफिट आहे मस्तपैकी. तर तेच, बाकी काय नाही. बाकी आपण यावेळेला आपण यावेळेला आलोय, सगळे परिवार आलोय, तर छान वाटतंय. जवळ आम्ही 5-7-8 जण आहोत. दरवेळेला आम्ही 3-4 जण, 2-3 जण असतो, पण यावेळेला आम्ही 7-8 जण आहोत. सो येस, सो फार सो गुड. आणि काय नाही, पण कुठे बघायला पाहिजे. मित्रांनो, आता आम्ही चाललोय हॉटेल शोधण्यासाठी. मग पहिले आम्ही आता पेटपूजा करून घेतोय. तर आता तुम्हाला पुढे आमचा प्रवास मी दाखवतो कसं काय. 31 सगळ्याच बुकिंग आहेत, त्याच्यामुळे पूर्ण फॅमिली पाठवून चालू देते. तर मित्रांनो, आम्ही आता तुम्हाला आमच्या ट्रिपबद्दल थोडीशी माहिती देतो. सुट्टीच्या निमित्ताने आम्ही निर्णय घेतला माझ्या गावी जाण्याचा. हो, माझं गाव जे की रूपाने दैवी आहे आणि त्याचं नाव आहे रेवदंडा आणि इथला परिसर हा खूप दैवी आणि रम्य आहे. इकडची सुंदर समुद्र किनारे, नारळाची झाडी, शुद्ध हवा आणि मुख्यतः मंदिर यांनी पर्यटकांचे मन वेधले जाते. रेवदंड्याला जाण्यासाठी आम्ही पुण्यावरून सकाळी लवकरच निघालो, पण निघाल्यापासून जी रम्य दृश्य आम्ही पाहिली ती खूपच छान होती. दरवेळी आम्ही 2 किंवा 3 जायचो, पण यावेळी आम्ही 7 जण होतो. अर्थात धमाली फिक्स होतीच. रेवदंडा हा अलिबागपासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच रेवदंड्याच्या लगतच एक मांडवा बंदर आहे. जर तुम्हाला मुंबईवरून इथे यायचं असेल तर तुम्ही मांडवा बंदरला समुद्रमार्गे येऊन इथे पोहोचू शकता. 31च्या अनुषंगाने मोस्टली बरीच हॉटेल फुल होती, गर्दी होती, पण सुयोगाने आम्हाला गर्दीच्या ऐवजी शांतता भेटली. हॉटेलला चेक इन करण्याआधी आम्ही साळावजवळ असलेल्या श्री गणपती बिर्ला मंदिरला जाण्याचा निर्णय घेतला. जर तुम्ही रेवदंड्याला येत असाल तर चौल इथे असलेले श्री रामेश्वर मंदिर, तसेच श्री दत्त मंदिर, आक्षी बीच, श्री गणपती बिर्ला मंदिर आणि असे अनेक बीच तुम्ही नक्की विजिट करा. त्यांना भेट द्या, तिकडे जा, दर्शन घ्या. तर चला, पुढे आपला आपण प्रवास कंटिन्यू करूया आणि येणारी धमाल आपण सगळे एन्जॉय करूया. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे. काकी काय बोलाल तुम्ही? काकी काय बोलाल तुम्ही? हा, कसं वाटतं तुम्हाला? आता आम्ही आलेलो बिर्ला मंदिरला. आता ताड गोळी खाल्लेले आहेत आम्ही आणि इथून मी पाहू शकता बिर्ला मंदिर, गणपतीचं मंदिर आहे. खूप छान आहे. म्हणजे बिर्ला लोकांनी बांधलंय म्हणून बाय थिंक बिर्ला मंदिर आहे ना. आणि काय नाही, सो फार सो गुड. गाडी लावली त्या साईडला. आता इथून आम्ही आज जाणार आहोत. कोणत्याही प्रकारचे मोबाईल कॅमेरे, खाद्यपदार्थ आणि परिसरात आणण्यास मनाई आहे. ठीक आहे, चालेल. मोबाईल आत नाही नेऊ शकत. सो आता मोबाईलवरच बंदी असल्यामुळे पुढचा पार्ट साहजिक आहे, मी शूट नाही करू शकलो. म्हणून दर्शन घेऊन आम्ही लगेच माझ्या ओळखीच्या रिसॉर्टवर जाण्याचा निर्णय घेतला. काय बोलताय काका, कसं वाटतंय तुम्हाला? मस्त. आम्ही तिथे गेलो, जेवण ऑर्डर केलं. जेवतानाही मात्र एक गमतीदार किस्सा घडला की प्रत्येकाने आपल्या आवडीच्या डिश ऑर्डर केल्या. ते पाहता काकांनी त्यांची युनिक डिश दम बिर्याणी ऑर्डर केली. पण काकांना हे माहीत नव्हतं की त्यांनी जी दम बिर्याणी ऑर्डर केली आहे ती खरंच दम मारून, म्हणजे आमच्या सगळ्यांचं जेवण अर्ध संपल्यानंतर येणार आहे. तोपर्यंत सगळे काकांचे एक्सप्रेशन बघून हसून आपलं पोट भरत होते आणि आम्ही पुढे आमचं जेवण कंटिन्यू केलं आणि तसंच रेस्ट करून बीचवर जाण्याचा निर्णय घेतला.
तर आता आम्ही चाललोय रेवदंडा बीचला, रेवदंडा फोर्टला, कारण आमचा जो प्लॅन होता तो वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करायचा होता नागाव बीचवर. तर थोड्याशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, मुली सोबत आहेत, त्याच्यामुळे काय थोड्या आवराआवरीमध्ये थोडासा वेळ झाला. म्हटलं चला आपण रेवदंडा फोर्टवर जाऊन येऊया आणि तिथून मग आता आपण रेवदंडा बीचचा आपण तो सनसेट आहे तो आपण एन्जॉय करायचा. पार्टी सगळी आता येतात चालत. माझं वाटतं लक्ष या साईडला गेले कॅमेराच्या लेन्समध्ये. सो फार आता इकडून आपल्याला जायचं आहे समोरून. हा रेवदंडा फोर्टला जायचा हा रस्ता आहे. काय बोलतील का, काय बोलताय काका? नमस्कार. नमस्कार. काय कुठे मला इकडे जरा पायामध्ये जायचंय. चला माहिती आहे का तुला? अरे किती पलतोस तू यार. आता माझं पलता नाही येत. म्हातारे कोण बोलेल तुम्हाला? हा हा रस्ता आहे, इथून आपल्याला जायचं आहे मित्रांनो. पाहू शकता आता आपण एंट्री केलेली आहे इथून. आणि हा आहे रेवदंडा फोर्ट, रेवदंडा फोर्टचा बीच. इकडे मस्तपैकी तुम्हाला सगळं भेटेल. अरे संजय काका, इथे तुम्ही काय बोलताय? कधी आलात? आता आलात? बाकी परिवार पण आलाय काय? पूर्ण परिवार आला आमचा. चला चला पुढे जाऊ आपण. पुढे जायचं आपल्याला. हा इथून हा रस्ता आहे. काय काय जरा नाव सांग. माहिती नाही डिफरंट कलरची. मित्रांनो आता आम्ही निघत आहोत. आम्ही थोडीशी मस्ती केली ते आम्ही तुम्हाला दाखवलं. चला चला काका चला. काय बोलताय काका? और ये सर लाइटिंग आहे बघा यार. आता आम्ही आलेलो आहे इकडे. तुम्ही पाहू शकता इकडे बऱ्याच साऱ्या कॅम्प ऍक्टिव्हिटी आहेत. बऱ्याच सारी कॅम्प ऍक्टिव्हिटी आहे इकडे. तुम्ही बघू शकता पूर्ण डीजे वगैरे आहे. सो हा असा काही माहोल आहे आणि इकडून सगळे लोक बघत येत आहेत की बाबा काय आहे. So आता आपण आज जाणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी आमचा डे 1 एन्जॉय केला. मला व्लॉग हा मोजकाच आणि सिम्पल ठेवायचा होता, म्हणून मी सगळ्या क्लिप ॲड नाही केल्या. संध्याकाळी रिसॉर्टवर पण लवकर पोहोचून मी पूजा करून जेवणासाठी निघालो. गंमत जम्मत करत आम्ही सर्वांसोबत टाईम स्पेंड केला. नंतर आम्ही निजायला गेलो. तर मित्रांनो, कसा वाटला हा तुम्हाला डे 1 कमेंटमध्ये नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. आणि हां, आपल्या चॅनलवर बरेच लोक व्हिडिओ बघतात, त्यांना तो व्हिडिओ आवडतोही, पण ते सबस्क्राईब करायला विसरतात. सो जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील आणि भविष्यात त्याचं नोटिफिकेशन पाहिजे असेल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. डे 2 इन रेवदंडा अलिबाग. तोपर्यंत स्टे ट्यून.